एक पंखा 15% नफ्याने विकला. जर 90 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 20 रुपये नफा झाला असता. तर त्या पंख्याची खरेदी किंमत किती? आता पहा, कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही किती टक्के असते? 100% असते. खरेदी किंमत ही 100% असते. जर तोटा झाला तर 100पेक्षा कमी आणि नफा झाला तर 100पेक्षा जास्त. म्हणजे जर 10% तोटा झाला तर कुठे येईल? इथं 90 येईल, 90% होईल. आणि जर 10% नफा झाला तर इथं काय येईल? 110% होईल. म्हणजे तोटा झाला तर 100पेक्षा कमी आणि नफा झाला तर 100पेक्षा जास्त. आता इथे काय म्हटलंय? 15% नफा झाला, 15% नफा झाला. पण अजून जर 90 रुपये घेतले असते, अजून जर 90 रुपये घेतले असते तर किती टक्के नफा झाला असता? 20% नफा झाला असता. मग या दोन्हीतला जो फरक आहे टक्क्यामधला, किती? 5%. या दोन्हीतला टक्केतला जो फरक आहे तो कशाबरोबर आहे? या 90 बरोबर आहे ना, बरोबर. आणि हे सगळं काय आहे? खरेदी किंमतीचं आहे. म्हणजे खरेदी किंमत गुणुले 5%. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 90 गुणुले 100 आणि हे भागिले 5. 18×5 90. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1800. नेक्स्ट. किंवा ह्याचं एक आपल्याला अजून दुसरं घेता येईल. काय करायचं? जर नफा होत असेल दोन्ही वेळेला, म्हणजे 15% नफा पण झाला आणि परत 20% नफाही झाला. जर नफा आणि नफा असेल तर त्यातला फरक घ्यायचा आणि तो फरक कशाबरोबर असेल? जो काही पैशातला फरक असेल त्याच्याबरोबर.